जिला क्रीड़ा अधिकारी जिला परिषद महाराष्ट्र नेटबॉल संगठना द्वारा राज्य स्तरीय क्रीड़ा का उद्घाटन हुआ। गोंदिया आज जिला क्रीड़ा संकुल मैदान पर क्रीड़ा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत महाराष्ट्र नेटबॉल संगठन द्वारा राज्य स्तरीय नेटबॉल क्रीड़ा का उद्घाटन तहसीलदार शमशेर पठान ने किया, जिसकी अध्यक्षता सतीश इंगडे महाराष्ट्र राज्य नेटवर्क संगठन ने की। इस अवसर पर अंजू कावड़े, जिला माहिती अधिकारी अरुण कावड़े, पवन पटले, नेटवर्क बॉल फेडरेशन राष्ट्रीय पच योगेश वाघ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काड़े, सचिन भोजराज चौधरी, नरेश कड़बे, सिद्धार्थ एम्बुले, अभिजीत देशमुख, भंडारकर निम्बालकर आदि तांत्रिक अधिकारी प्रमुखता से उपस्थित थे। प्रस्तावना एबी मरसकोले जिला क्रीड़ा अधिकारी ने किया। नेटबॉल उद्घाटन कर अतिथियों का सत्कार भी किया गया। अतिथियों ने खिलाड़ियों को नेशनल गेम अपनी मेहनत से आकर नौकरी में उसका फायदा बताया और ज्यादा संख्या में हिस्सा लेने हेतु कहा। सतीश पारदी की रिपोर्ट। विनंती आहे की आपल्याला या कार्यक्रमात सर्वाध्यक्ष महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन उपस्थित आहेत। यांच्या स्वागतासाठी आमंत्रित करतो आहे श्री स्नेहदीपजी कोकाटे, धर्मेंद्रजी काळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। शब्दसमूहांनी स्वागत करतो आहे। आमंत्रित करतो आहे श्री अनिरामजी मरसकोले सर, जिल्हा क्रीडा अधिकारी यांना।
क्रीडा व योग सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद व महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्यातून या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे। या स्पर्धा दिनांक 18 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये होत असून आज या ठिकाणी उद्घाटनीय सोहळा संपन्न झालेला आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये नेटबॉल हा जो खेळ आहे या खेळाचा वारसा आणि प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा आणि या महाराष्ट्रातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निश्चितपणे तयार होतील आणि खऱ्या अर्थाने हा एक सांस्कृतिक वारसा जोपासला जाईल। या ठिकाणी महाराष्ट्रामधून 8 विभागातील मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, अमरावती आणि नागपूर अशा 8 विभागातून अंडर 19 बॉयज अँड गर्ल्स अशा 16 संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या स्पर्धा यशस्वी पार पाडण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामधून महाराष्ट्र शासनाने निवड समिती सदस्य आणि या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनने पंच या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि तद्वतच या ठिकाणी जे खेळाडू आणि खेळाडू सोबत संघ व्यवस्थापक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। तसेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्याच्या अनुषंगाने विविध तांत्रिक समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्येक समिती एक गांभीर्याने त्याकडे लक्ष देऊन या ठिकाणी या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असताना दिसत आहे आणि मला खात्री आहे की या ठिकाणी जी निवड समिती सदस्य आलेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा संघ जो राष्ट्रीय स्पर्धेकरता या ठिकाणी जो निवडला जाणार आहे तो निश्चितपणे एक चांगला संघ असेल याबद्दल तिळभरही शंका या ठिकाणी नाही आणि या ठिकाणी या स्पर्धेचे संघटक असतील, मान्यवर असतील, सगळ्यांच्या सहकार्यातून या स्पर्धा निश्चितपणे या ठिकाणी यशस्वी पडतील। नेटबॉल असोसिएशनचा अध्यक्ष आज महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा कार्यालय गोंदिया, जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया तसेच महाराष्ट्र अमेचर नेटबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहाय्याने आज जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे राज्यस्तरीय शालेय 19 वर्षाखालील मुले आणि मुली यांच्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा इथे चालू आहेत। महाराष्ट्राच्या 8 विभागातून 8 दर्जेदार संघ मुलांचे आणि 8 दर्जेदार संघ मुलींचे असे एकूण 16 संघ इथे आलेले आहेत आणि जिंकण्यासाठी आपल्या यशाची आणि कौशल्याची पराकाष्ठा आज इथे त्यांनी लावलेली। त्यांचं कौशल्य तपासण्यासाठी जे निवड समिती आहेत, आमचे निवड समितीचे आदरणीय मुख्य सर आहेत, अमोल ओरसे आहेत आणि सर्व पंच हे प्रत्येक खेळाडूचं कौशल्य नैपुण्य बारकाईने तपासत आहेत आणि बारकाईने त्याची नोंद करत आहेत आणि दर्जेदार संघ महाराष्ट्राचा दर्जेदार संघ हा मँगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभागी होतील आणि आपल्या महाराष्ट्राला तिथे नक्कीच पदक मिळवून देईल असा संघ हा निवड समिती निवडणार आहे। आदरणीय हरिओम कौशिक सर जे भारतीय नेटबॉल डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातून यावर्षी 4 खेळाडू जे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत, त्यापैकी एक श्रावणी सांबरेकर नाशिक जिल्हा, ते आज या स्पर्धेला इथं आवर्जून उपस्थित आहेत। खेळाडूंना मार्गदर्शन करते, खेळाडू तिचे गुण बघून उत्साहित झालेले आहेत की एक दिवस ते सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतील। सरांचे मनपूर्वक आभार संपूर्ण महाराष्ट्र मानत आहे की त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आमच्या महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे। हे सन्मान आहे की आज या ठिकाणी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे। त्यांनी हे देखील नमूद केलं की येणाऱ्या काळामध्ये नॅशनल लेवलच्या स्पर्धा देखील गोंदिया जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित केल्या जाणार आहेत। तर खरोखरच ही गोंदिया जिल्ह्यासाठी, गोंदिया वासियांसाठी
एक अभिमानाची बाब आहे की आज या ठिकाणी जे उपस्थित खेळाडू आहेत तेच भविष्यात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यांच्या सिलेक्शन करिता एक सिलेक्शन कमिटी देखील स्थापित केलेली आहे, जी आपल्यापैकीच उपस्थित खेळाडूंची निवड करून राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आपण करणार आहात. मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी खूप अत्यंत स्पोर्ट्समनशिपद्वारे आपल्याला या खेळामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि जे संघ 1, 2, 3 या क्रमांकावर असणार आहेत त्यामध्ये सहभागी खेळाडूंना ज्या राज्य शासकीय सेवेचे क वर्गीय पद आहेत, जर आपल्याला स्टेट लेवलचं मेडल असेल तर त्यामध्ये आपल्याला 5% आरक्षण, हे आरक्षणाची आकडा जरी छोटा असला 5%, मात्र तुम्ही ज्या वेळेस निकाल पाहता त्यामध्ये जर गुणांचा आपण फरक पाहिला तर तो खूप मोठा असतो. त्याला भान ठेवून खेळायचं आहे, जिंकण्यासाठी तर खेळायचंच आहे, परंतु जोशमध्ये जाऊन आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही, प्रॉपर वॉर्मअप केल्याशिवाय गेममध्ये आपण उतरणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. 200च्या वर खेळाडू सहभागी झालेले आहेत. त्या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतो. तसे प्रतिनिधित्व केलेलं आहे जी गोंदियाची खेळाडू आहे, काय नाशिक, क्या नाव आहे, उभी राहते एकदा श्रावणी. सर्वांनी एकदा श्रावणी सांबरेचं स्वागत करतो. और अभिनंदन करना चाहता हूँ मैं कि हमारे गोंदिया जिले में नेट बॉल अंडर 19 लड़कियों का और लड़कों का स्टेट हो रहा है. इससे हमारे गोंदिया जिले वालों को, खिलाड़ियों को बहुत उत्साह और गोंदिया जिले के वासियों को काफ़ी खुशी है. और हमारे गोंदिया जिला क्रीड़ा अधिकारी माननीय श्री मनोज कोल्ले सर से मैं धन्यवाद करना चाहता हूँ कि हमारे जिले को नेटबॉल की प्रतियोगिता स्पर्धा के लिए चुना गया. इसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ. वो आप उनको अपने बारे में बताओगे तब वो आपसे आकर्षक होंगे और ज़्यादा से ज़्यादा संख्या में गेम में भाग लेंगे, हमारे इंडिया लेवल पे पदक दिलाएंगे. पहुंचे हो बहुत बड़ी बात है. और हमारे गोंदिया जिला में, मैं इसलिए हमारे बोल रहा हूं, हालांकि मैं वर्धा डिस्ट्रिक्ट से हूं, लेकिन अभी फिलहाल मैं जॉब कर रहा हूं यहाँ पर और खेल के भरोसे ही जॉब कर रहा हूं. मैं क्या क्या फायदा मिलता है आपको मनोज कोल्ले सर ने भी बता दिया कि 5% आरक्षण में है. में आज तक हमारी कोई सहभागिता नहीं थी, लेकिन हमारे सतीश इंगड़े सर महाराष्ट्र ओलंपिक एसोसिएशन के मेंबर बने हुए हैं. इस वर्ष नए अभी जो आप लोगों ने पेपर में पढ़ा, ये पहली बार नेटबॉल के लिए हुआ है. पूरे माह का भी एक प्रयास कीजिए, आपके ही प्रयास के कारण ये स्टेट आया है. सर, मी जवळपास 15 वर्ष दिल्लीला काम केलेलं आहे, माझ्याच विभागात, माहिती विभागात. आणि नॅशनल प्लेयर्स तिथे येतात, ते खेळतात, त्यांच्या मुलाखती वगैरे घेण्याची संधी मला मिळालेली आहे. आता मी बाय प्रमोशनने इथे जिल्हा माहिती कार्यालयात आलेली आहे. आमचं मुख्यतः काम बातम्यांचं असतं. तर आम्ही जेव्हा बातम्या करतो तेव्हा आम्ही स्क्रिप्ट बातम्या करतो. म्हणजे हेडिंग असं असावं की लोकांना वाचून कळलं पाहिजे आणि सोबत त्या बातमीत कमीत कमी शब्द वापरले पाहिजे की जेणेकरून इम्पॅक्ट आला पाहिजे आणि जास्त रिफर्निश आणि चांगल्या पद्धतीने खेळावं. असं तुम्ही पण आपलं स्वतःचं निरीक्षण, परीक्षण, आत्मविश्लेषण छोटे हात वयाने तरी देखील करा. कुठलाही खेळ हा छोटा मोठा नसतो. म्हणजे ज्याला ज्या खेळात आवड असेल आणि त्याने ठरवलं की मला जिल्ह्यापासून ते नॅशनलपर्यंत खेळायचे तर तो खेळू शकतो. आणि ते तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाने, तुमच्या स्वतःच्या प्रयत्नाने ते तुम्ही सिद्ध केलेलं आहे. उनको एक मान सम्मान मिला, इसके लिए मैं तहे दिल से उनका और महाराष्ट्र ओलंपिक का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. आए हुए सभी खिलाड़ी, नेटबॉल गोंदिया जिला एक नेटबॉल का जनक रहा है.
और मरसुल्ले साहब ने हमको 2 बार मीटिंग लिए इस नेटबॉल प्रतियोगिता के लिए कि नेटबॉल का नाम गोंदिया से हमें अच्छा गया है, अच्छा मैसेज गया प्रतियोगिता के लिए। उन्होंने सीधा हमको बोले कि आपको क्या सामग्री, क्या साधन लग रहा है, खाने का यहाँ तक के मेनू भी उन्होंने बोले कि आप लोग फाइनल करो, हम आपके साथ में हैं। और ये बोले आपका एक टेस्ट रहेगा, इसके बाद में इस प्रतियोगिता के अंतर्गत आने वाले समय में, आने वाले कालावधि में हम लोग नेशनल भी लेने की कोशिश करेंगे। ये उन्होंने अपने शब्दों खेळाडू त्याचं निरीक्षण पर्यवेक्षण करतील आणि 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर मँगलोर इथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी एक दर्जेदार संघ येथे निवड समिती निवडेल की जो महाराष्ट्राला पदक मिळवून देईल। त्याचबरोबर की त्यांनी आदरपूर्वक आपल्या पंचांचा निर्णय स्वीकार करावा।